नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या सगळीकडेच नवरात्रीची धामधूम चालू आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. देवीची वेगवेगळी सेवा पूजा अर्चा करतो. दुर्गा देवीची उपासना करतो. त्यातीलच एक सेवा म्हणजे कन्यापूजन. तसे तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ असतो, परंतु नवरात्रीतील अष्टमीला किंवा नवमीला खास करून कन्यापूजन केले जाते. येत्या रविवारी म्हणजेच 22 ऑक्टोबरला अष्टमी आहे आणि सोमवारी 23 ऑक्टोबरला नवमी आहे. यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे अतिशय शुभ मानले जाते, कारण या 9 दिवसांमध्ये देवी आई जागृत असते. कुठलीही सेवा तिच्यापर्यंत लवकर पोचते. ही सेवा म्हणजे आपल्या देवी आईची सेवा करण्यासारखंच आहे. त्यामुळे हे कन्यापूजन कसे करावे, मुलींना काय भेटवस्तू द्यावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रत्येक स्त्री ही दुर्गेचंच एक रूप आहे, आदिशक्ती आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलावतात. या कुमारिका मुलींना देवीचं रूप मानलं जातं. त्यामुळे देवी आईच या कुमारिकेच्या रूपाने आपल्या घरी आली आहे असं समजून मुलींची पूजा करावी. कन्यापूजनासाठी 9 मुली आणि 1 मुलगा असे बोलवावे. समजा तुम्हाला 9 मुली नाही मिळाल्या तर 5 मुली किंवा 2 मुलींनाही तुम्ही जेवू घालू शकता. कन्यापूजन करण्याच्या दिवशी घर स्वच्छ करून घ्यावं. दारामध्ये रांगोळी काढावी. उंबरठ्याची पूजा करून घ्यावी. घरामध्ये सुवासिक धूप अगरबत्ती लावावी. घरातील देवीसमोर दिवा प्रज्वलित करून ठेवावा. त्यानंतर कन्यापूजनासाठी जो तुम्ही प्रसाद बनवला आहे तो प्रसाद सर्वात आधी देवीसमोर ठेवावा. त्यानंतर जी वस्तू तुम्ही मुलींना देणार आहात ती वस्तू ही देवीला अर्पण करावी. मुली घरी आल्या की त्यांना बसण्यासाठी स्वच्छ आसन द्यावं. प्रत्येक मुलीचे पाय धुवावेत, कारण मुली देवी स्वरूप आहेत. त्यामुळे मुलींच्या रूपाने देवी घरी आली आहे आणि आपण देवीचेच पाय धुवत आहोत असे समजावे. पाय धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून काढावेत. मुलींच्या दोन्ही पायावर स्वस्तिक काढावं. त्यानंतर मुलींना हळदी कुंकू लावावं. मुलगाही आला असेल तर त्याच्या कपाळावरही तिळा लावावा. सर्व मुलींना नमस्कार करून घ्यावा. मुलींना हळदी कुंकू लावून झालं की डोक्यावर अक्षता वहाव्यात. प्रत्येक मुलीला ओवाळून घ्यावं. ओवाळताना देवीचा कुठलाही मंत्र किंवा ओम कौमार्य नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्यानंतर प्रत्येक मुलीच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावं, म्हणजेच लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधावा. देवी आईच्या डोक्यावर जशी लाल रंगाची चुनरी असते तशी चुनरी मुलींच्या डोक्यावर घालावी. त्यानंतर त्यांना भोजनासाठी बसवावं. जेवणामध्ये प्रामुख्याने शिरापुरी किंवा खीरपुरी आणि चण्याची भाजी बनवली जाते. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे पदार्थ बनवून अजूनही काही पदार्थ यामध्ये ॲड करू शकता. प्रत्येकीला जेवणाचं ताट वाढलं की ताटाला आणि मुलींच्या पायाला हात लावून नमस्कार करावा. शक्य असेल तर प्रेमाने आपल्या हाताने प्रत्येकीला एक घास भरवावा. जेवण झालं की मुलींना त्यांना उपयोगी पडेल अशी भेटवस्तू द्यावी. कुमारिकेच्या पूजनाने सर्व देवींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे प्रत्येक महिलेने नवरात्रीमध्ये कन्यापूजन आवर्जून करावे. प्रत्येक सेवा आपल्याला यथाशक्ती करायची असते. आपण आपल्या बजेटप्रमाणे हे कन्यापूजन करायचे असते. शेवटी आपण मनोभावे केलेली कुठलीही सेवा देवीपर्यंत पोचते. त्यामुळे तुम्हाला नाहीच शक्य झालं तर एकाच मुलीला बोलावून तिचे पूजन करून जेवू घातले तरीही तेवढेच पुण्य लाभणार आहे. स्कंद पुराणामध्ये कन्यापूजनाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यानुसार 2 वर्षाची मुलगी कुमारिका असते. 3 वर्षाची मुलगी त्रिमूर्ती असते. 4 वर्षाची मुलगी कल्याणी असते. 5 वर्षाची मुलगी रोहिणी असते. 6 वर्षाची मुलगी काली असते. 7 वर्षाची मुलगी चंडिका असते. 8 वर्षाची भवानी असते. 9 वर्षाची दुर्गा असते आणि 10 वर्षाची मुलगी सुभद्रा असते. अशा प्रकारे 9 मुलींना या 9 देवीचं रूप प्राप्त होत असतं.
त्यामुळे 9 मुलींचे कन्यापूजन करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एकाच कन्येला बोलावून तिचे पूजन करून भोजन दिले तरीही तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होऊ शकते. कुमारिका पूजनाने आपल्या घरातील धन ऐश्वर्य वाढतं, आपल्याला दीर्घायुष्य लाभतं, आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होतात, असे अनेक लाभ आपल्याला मिळतात. कन्यापूजन केल्यानंतर या मुलींना तुम्ही कुठल्या वस्तू देऊ शकता तेही आपण बघूयात. त्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक मुलीला एक एक फळ दिलं तर या कन्यापूजनाचं अनंत असं फळ तुम्हाला मिळतं. त्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला लाल रंगाची वस्तू द्यायची आहे. त्यामध्ये ओढणी असेल, रुमाल असेल किंवा मुलींना आवडतील अशा बांगड्या असतील त्याही तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे पावडरचा डबा, मेकअपचं वेगवेगळं साहित्य, शृंगार साहित्य जसे की गळ्यातील हार, कानातील झुमके, केसांचा क्लिप, नाकाची नथ, पैंजण, बांगड्या यापैकी कुठलीही वस्तू तुम्ही देऊ शकता. त्यानंतर प्रत्येक मुलगी आपल्या घरातून जाताना आनंदी होऊन गेली पाहिजे याची काळजी घ्यावी. तसेच मुलींना जाताना काहीतरी तुमच्या इच्छेप्रमाणे दक्षिणाही द्यावी. कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नये. त्याचप्रमाणे तुम्हाला जर घरी कन्यापूजन करणे शक्य नाही झाले तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन अन्नदान करू शकता. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्येच नव्हे तर नेहमीच कुठल्याच स्त्रीचा अपमान करू नये, तिला दुखवू नये, तिचा नेहमीच आदर करावा. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने या नवरात्रीत कन्यापूजन अवश्य करावे. यामुळे देवी तुमच्यावर, तुमच्या कुटुंबातील प्रत्येकावर प्रसन्न होते. तुम्हाला यामुळे इच्छित असे फळ मिळते. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्की करा. तुम्हा सर्वांना ही नवरात्र आनंदाची, उत्साहाची जावो हीच सदिच्छा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.